नमस्कार, मी प्रकाश आणि आपण जर बघितलं तर लोकसभेचा महासंग्राम चालू झालेला आहे आणि अवघे 2 दिवस नाशिक लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला उरलेले आहेत। त्याच अनुषंगाने आपण नाशिक जवळ असलेल्या मैरवणी या गावामध्ये आलेलो आहोत आणि येथील मैरवणीच्या जनतेला खासदार कोण या अनुषंगाने या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुकान आहे हार्डवेअरचं आणि त्या ठिकाणी काही नागरिक बसले आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। कशा पद्धतीने या ठिकाणी विकास झाला आणि अजून विकास काय होणं गरजेचं आहे। आपलं नाव काय सर? भाऊसाहेब बारको खांडवाले। काय सांगाल, 2 दिवसामध्ये नाशिक लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, कशा पद्धतीने या भागात विकास झाला आणि अजून काय होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या भागातला खासदार कसा आला? हेमंतप्पा गोडसे यांनी या 10 वर्षात अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचे कामं केले आणि नुसत्या खासदारांनी नाही तर इतर निधीतून सुद्धा त्यांनी भरपूर कामं आणून कामं केले। परंतु आपल्याला लक्षात येईल का, लोकसभेचा मतदारसंघ खूप मोठा असतो आणि कितीही मोठं समजा हे केलं तरी पूर्ण लोकांची अपेक्षा पूर्ण होत नाही। परंतु निश्चितपणे हेमंतप्पा गोडसे यांनी चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे आणि तेच पुन्हा एकदा जर खासदार होतीलच पण केंद्रात मंत्री होतील आणि अजून त्या मंत्रिपदाचा फायदा निश्चित आपल्या उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर जास्त नाशिकला होईल असं माझं मत। आपण जर बघितलं तर व्यापकता आपण म्हटलात का नाशिक लोकसभेची मोठी आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, काही लोकांनी नाराजी देखील वर्तवलेली आहे की खासदार आमच्यापर्यंत येत नाही, त्याचं कारण मूळ काय असू शकतं? निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरोखर नाराजी आहे, परंतु ह्या नाराजीला नुसतं खासदार एकटा कारणीभूत नाही आहे, तर सरकारचं जे निर्णय आहे ते ज्याप्रमाणे निर्यात बंदी झाली त्याचा फटका आज शेतकऱ्यांच्या कांद्याला, नाशिक हे कांद्याचं मोठं उत्पादक शहर आहे म्हणजे जिल्हा आहे आणि द्राक्षाचा आहे, द्राक्षाला सुद्धा अशाच प्रकारचा निर्यात बंदीचा तोटा बसतो आहे। परंतु याच्यात म्हणजे खासदार एकटा त्याला कारणीभूत नाही, परंतु पुढे जाऊन आज त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण जे मागची चुका केल्या त्या निश्चित सुधाराव्या लागतील आणि भविष्यात निश्चित कांदा आणि द्राक्षाला चांगला भाव मिळेल आणि पुन्हा शेतकरी चांगल्या सुस्थितीत येईल। आपण काय सांगाल, या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली त्यानंतर जे उमेदवार होते विरोधी पक्षाचे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती आणि महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना, कुठेतरी विलंब झाला, त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो, काय सांगाल? नाही, दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा जर आता आपणचं कसं 10 वर्ष खासदार राहिल्यामुळं त्यांचं पूर्ण आपण जर स्ट्रक्चर म्हणतो किंवा जी सगळे यंत्रणा म्हणतो तयार होती, या ठिकाणी एवढ्या लेट उमेदवारी दुसरं कोणी नाशिक जिल्ह्यात काय कुणच कोणी करू शकत नव्हतं। पण आपल्याला जास्त प्रचार विचार काय गोष्टी करायचे काय म्हणजे गरज नाही, कारण स्वतःची वैयक्तिक एवढी मोठी ओळख झालेली, सगळ्याची स्वतःची वैयक्तिक संबंध प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट आहे सगळ्या कामाच्या जोरावर। आणि लोकांना काय वाटतं आता खासदार काय ग्रामपंचायतीचे कामं नाही करू शकत, त्या लेवलच्या केंद्राच्या कामं एवढले मोठ्या काय असेल ते त्यांनी जे मोठे प्रकल्प उद्योग काय आणले काय प्रोसेस मध्ये, आता एक 2 गोण्यांवाले कांद्यांवालेच फक्त बॉम्बा मारतात, ज्यांचे 10 ट्रॅक्टर कांदे ना ते काहीच म्हणत नाही, हे फक्त जे रिकामी लोक आहे ना हे फक्त चर्चा करत राहतात, पण यांनी काय फरक नाही पडणार। 100% आपण तिसऱ्यांदा निवडून येणार, हायट्रिक होणार, मंत्री होणार, याच्यात काही शंका नाही। या ठिकाणी आम्ही फिरलो, काही लोकांची नाराजी देखील आहे का आम्ही बऱ्याच वेळा चक्रा मारल्या त्यांच्या ऑफिसला, परंतु खासदार आम्हाला मिळत नाही। असं कधीच झालं नाही, आपण खासदार म्हणजे कधी ऑफिसला राहणार आहे, कधी फिरत राहणार आहे, पण आपण तुम्ही फोन केल्यानंतर त्यांना वैयक्तिक जर त्यांनी टाइम दिला तर त्यांनी आजपर्यंत कधी असं मला तरी वाटत नाही, मला म्हणण्यापेक्षा तुम्हाला 99% लोक म्हणतील का जर टाइम दिला तर आपण हजर राहतात, पण कोणतीही गोष्टीचा पाठपुरावा जर केला नाही तर आपण ते काही आपल्याकडे घरी येऊन आपल्याशी संपर्क साधणार नाही, पण आपणशी संपर्क करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याला आपण 100% भेटलेले। आता विरोधातले काही लोक असतात ते बदनामी करण्यासाठी काहीतरी वेगळं बोलत राहतात, पण हे 100% चुकीचं आहे। आपण प्रत्येकाला वैयक्तिक वेळ दिलेला आहे सर। तुमचं गाव म्हटलं म्हणजे नाशिक शहराच्या जवळपास आहे, हाकेच्या अंतरावर आहे, या ठिकाणी रोजगार निर्मिती असेल, आरोग्याच्या दृष्टीने असे मोठे प्रोजेक्ट खासदारांनी चालू केलेले आहेत अथवा त्यांचे प्रयत्न आहेत का? 100% प्रयत्न आहे। तुमचा राजूर बोललेला 100 एकर जागा भूसंपादन केलेली तुम्हाला सांगतो। आता जर आपणला संधी आहेच, आपण येणारच आहे, आपण आले तर तुम्हाला सांगतो रोजगाराचा इकडचा प्रश्नच मिटून जाणार आहे, खूप मोठं तिथं काम होणार आहे।
आणि निश्चित 100% आपण सर काम परत कुणी करू शकत नाही, असा खासदार पण होणार नाही. नक्कीच असा खासदार होणे नाही अशा देखील प्रतिक्रिया आहेत. अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत. तुमचं काय नाव तुमचं? बोला. काय नाव काका तुमचं? सुदाम बावले. काय सांगाल नाशिकचा खासदार कसा हवा? हेमंत आप्पा 100% निवडून येणार. 100%. 100%. असं काय कामं केले त्यांनी? भरपूर कामं केले, सहज उपलब्ध होणारा खासदार आहे तो, त्याच्यामुळे 100% निवडून येणार. काय कुठली अडचण नाही. नरेंद्र मोदींना केंद्रामध्ये 10 वर्ष लोकांनी सत्ता दिली. पुन्हा एकदा नागरिक त्यांना संधी देतील किंवा काँग्रेस? काय वाटतं तुम्हाला? मी नरेंद्र मोदीचं नाही बोलत नाही, पण आमचं खासदार निवडून यायला पाहिजे. नरेंद्र मोदी लोक नाराज आहे एवढं 100%. नरेंद्र मोदींवर लोक नाराज आहे, परंतु खासदार मोठ्या कष्टाने या ठिकाणी काम करतो, म्हणून पुन्हा एकदा आम्ही हेमंत आप्पांच्या पाठीमागे उभं राहू, असं या मैरव निवासियांचं म्हणणं आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि येत्या 4 जूनला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. अजून काही तरुण आहेत. एक तरुण म्हणून काय वाटतं आपल्याला? रोजगाराच्या संधी असतील, शिक्षणाच्या सोयी असतील, त्या अनुषंगाने खासदारांनी काय करणं गरजेचं आहे? हेमंत आप्पांनी आतापर्यंत तरुणांसाठी काय केलं? मुळात आपण सर्व नाशिककरांनी एक बोध घेतला पाहिजे नगरकरांकडून. त्यांनी विखे आणि थोरात हे कायम ठेवले, ती चूक आपण नाशिककर कायम करत राहिलो आणि त्याचा फटका आपल्याला वेळोवेळी बसला. आता गोडसे साहेब हे 10 वर्षापासून विद्यमान खासदार आहे. मुळात सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं PWD अधिकाऱ्यांना ते समजावतात की बाबा असं इथं काम करायचं, असं याचं निविदा टेंडर आमचं ते काही टेक्निकल विषय असतील त्यात त्यांचा हातखंडा म्हणतो, त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. दुसरे एक खासदार आहे आपले राजभाऊ वाजे, व्यक्ती म्हणून ते ग्रेट आहे, पण विकास कामांच्या बाबतीत सिन्नरला संपर्क साधला असता विकास कामांच्या बाबतीत ते मायनसमध्ये, म्हणजे दशक्रियाविधी अंत्यविधी यांनी लोकांचे प्रश्न सुटणार नाही. लोकांना रोजगार हवा आहे, तर नक्कीच हेमंत आप्पांना पुन्हा संधी दिली पाहिजे. आणि स्टँडिंग जो खासदार म्हणतो आपण, जो सत्ताधारी पक्ष मोदी साहेबांचा येणार आहे, त्यामुळं हेमंत गोडसे आणि ओव्हरऑल हेमंत आप्पा लहान मोठ्यांपासून सर्वांचं जे म्हणतो ॲडव्हान्स व्यक्तिमत्व असतं, स्वतःलाच वेगळ्या हवेत असणं, असा आप्पांचा स्वभाव नाही. नम्र आहे. ज्यांनी लोकांनी त्यांना त्रास दिला त्यांच्याशी सुद्धा ते नम्र असतात. त्यामुळं अशा व्यक्तीला, मातीतल्या संपर्क असलेल्या व्यक्तीला संधी द्यायला हरकत नाही. आणि त्यांनी जे उभं केलेलं आहे, शून्यातून विश्व उभं केलेलं आहे, ते आम्हाला वैयक्तिकरित्या माहिती आहे. तर त्यांना गरिबांची जाणीव आहे. स्वतः त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत, म्हणजे मला संसारीच्या मित्रांकडून माहिती मिळाली की उन्हाळ्याच्या सुट्टीत ते कामं करायचे, दुकानात गोळ्या बिस्किट रेल्वेमध्ये विकायचे. तर त्यांना जाणीव आहे गरिबीची. तर निश्चितच गरिबाची जाणीव असणारा असा खासदार आहे आणि नाशिककरांनी पुन्हा एकदा चूक करू नाही, कारण की 10 वर्ष त्यांच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यांना काम करण्यासाठी खूप मोठा स्कोप मिळणार आहे. म्हणून नुसतं दशक्रियाविधीला किंवा मग सुखदुःखात दुःखाच्या ठिकाणी जाणं अशाने प्रसिद्धी मिळत नाही, तर कामाने प्रसिद्धी मिळते. अशा अनुषंगाने हेमंत आप्पा गोडसेंचं काम आहे आणि हेमंत आप्पांच्या पाठीमागं आम्ही ठामपणाने उभे राहू, अशी देखील या ठिकाणी मैरव निवासियांची भावना आहे. म्हणून येत्या 2 दिवसानंतर मतदार राजा कोणाच्या पाठीमागं उभं राहतो आणि येत्या 4 जूनला जो निकाल लागणार आहे तो कोणाच्या बाजूने लागतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे जे आपले लोकप्रिय मागील 10 वर्षापासून असलेले हेमंतजी आप्पा गोडसे यांनी बरेचसे विधायक असे कामं केलेले आहेत, परंतु काही अपेक्षित कामं अजून त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहेत. तसे काही, जसे आपल्या काही शैक्षणिक बाबींवर ज्या प्राथमिक शाळा आहे त्यांच्या शैक्षणिक स्थावराच्यावर सुद्धा त्यांनी भर देणं आवश्यक आहे. त्यावर त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे असं आम्हाला तरी वाटतं. आजकाल सर्वीकडे खाजगी शाळांचा ट्रेंड आहे, पण जे आपल्या ग्रामीण भागामध्ये, विशेषतः आपणच्या या लोकसभेमध्ये हर्सूल, त्र्यंबक, इगतपुरी असा बराचसा ग्रामीण भाग येतो, तिथं बऱ्याचशा प्राथमिक शाळांची दुरावस्था आहे. तिकडे त्यांनी जातीनं थोडं लक्ष पुरवणं आवश्यक आहे. त्यानंतर आरोग्य सुविधांबद्दल बी थोडेसे लोकांमध्ये नाराजी आहे. आरोग्य सुविधांवर सुद्धा त्यांनी एक असं विशेष लक्ष द्यायला पाहिजे. बाकीचे तुमचे सर्व म्हणजे जे काही राष्ट्रीय उपक्रम असतात ते तर चालूच आहे, तुमचे रस्ते, पाणी, वीज यावर विशेषतः म्हणजे येतं तुमचे देशाचे जे आपले काम आहे त्यामधून ते होतच असतात. पण जे आपल्या स्थानिक पातळीवर जे आवश्यक आहे, मला तरी वाटतं त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये, जसे अंजनेरी गाव त्यांच्याकडे विकासार्थ होती, त्या गावामध्ये सुद्धा त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. तर त्यावर सुद्धा त्यांनी या 5 वर्षामध्ये जर भर दिला तर आम्हाला अतिशय म्हणजे आनंदच वाटेल.
आणि मला वाटतं अजून सुद्धा काही थोडेसे काही आपल्या मतदारसंघामध्ये अंतर्गत रस्त्यांचा सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहे. तर त्यावर सुद्धा आपण जर या किरकोळ गोष्टी अर्थात खासदारांच्या हिशोबाने, परंतु त्यांनी त्यांचा हा जो बाकीचा जो स्टाफ किंवा जे उर्वरित जेडपी सदस्य असाल, तुमचे आमदार असतील, तर त्या स्थानिक प्रश्न आहेत, त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून हे कामं त्यांनी केले पाहिजे असं आम्हाला थोडं अपेक्षित वाटतं. साहेब 19, 20, 21 हा जर काळ बघितला तर कोरोना महामारीचा काळ होता आणि त्यावेळेस हेच सरकार स्थापन होतं, हेच खासदार होते. त्यावेळेस कशा पद्धतीने परिस्थिती हँडल झाली? म्हणजे नाशिक जर आपण बघितलं तर मोठ्या आरोग्याच्या दृष्टीने खूप उपाययोजना केल्या गेल्या. त्यावेळेस या खासदारांनी असे विशेष काय प्रयत्न केले? आता विशेष प्रयत्न तर त्यांनी केलेलेच आहे. त्यामुळेच मला तरी वाटतं नाशिकमध्ये आपला खूप करोना काळ हा सुस्कर गेलेला आहे. म्हणजे जे आपण इतर राज्यांमधल्या किंवा इतर आपल्या देशामधल्या बातम्या ऐकत होतो किंवा आपल्या इतरच नाही, महाराष्ट्रातल्या सुद्धा इतर जिल्ह्यांमध्ये बरीचशी दुरावस्था होती, त्या मात्र नाशिकमधली अवस्था खूप उत्तम होती. कारण मी स्वतः सुद्धा करोना पेशंट होतो. परंतु आरोग्य सेवेबद्दल आता थोडीफार त्या करोना महामारीमध्ये दुरावस्था होणारच आहे, कारण प्रमाण जादा होतं. तरी पण माझ्या मते आपल्या नाशिकमध्ये उत्तमरित्या खासदारांनी हा प्रश्न हाताळलेला आहे. याबद्दल मी त्यांना निश्चित आभार मानू शकतो. आता नाशिक लोकसभेमध्ये प्रामुख्याने 4-5 जे उमेदवार असतील, शांतिगिरी महाराज असतील, करण गायकर असतील, हेमंत आप्पा असतील किंवा मग राजेभाऊ वाजे, यामध्ये आपण करण गायकरांचा विचार केला तर मराठा समाजासाठी आंदोलनामध्ये सक्रिय असणारा असा कार्यकर्ता होता, तो पण या ठिकाणी लोकसभेमध्ये उभा आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांच्या बाजूने काय सांगा? हे आता बाजूने सांगायचा विषय नाही. आता ज्याचं त्याचं कर्तृत्व आहे त्याची पावती जनता तुम्हाला देणारच आहे. तुम्ही त्यामध्ये समाजाकरता काय केलं हे ते समाजच ठरवणार आहे. आपण तर व्यक्तिगत काही मत व्यक्त करू शकत नाही. आता जर तुम्हाला त्यांचं कार्य उत्तम असेल तर त्याची पावती तुम्हाला 20 तारखेनंतर भेटूनच जाईल. ते काही कोणाला सांगायची गरज नाही किंवा तो विषय नाहीये. आता आपणचं कार्य मागील 10 वर्षामध्ये लोकांनी बघितलेलं आहे, यावर थोडंफार आपण बोलू शकतो, पण जे नवखे उमेदवार आहेत त्याबद्दल नाही बोलू शकतो. काय वाटतं, 4 तारखेला सरकार स्थापन होणार आहे, 4 जूनला 2 दिवसांनी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या भागात हेमंत आप्पांनी 10 वर्ष खासदारकी भूषवलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, पुन्हा एकदा हेमंत आप्पा हवेत की तर कोण? आमचा कोण म्हणजे हेमंत आप्पावर रोष नाही, पण जे फडणवीसने महाराष्ट्रामध्ये गलिच्छ पद्धतीचे राजकारण केलेलं आहे, सुरुवातीला आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडून तो शिंदे यांना फोडून जे सरकार स्थापन केलंय, म्हणजे मग त्याच्यामुळे तो एक विरोध आहे. आणि पुन्हा शरदचंद्रजी पवार साहेब हे हयात असताना यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून यांनी जे सत्तेचं समीकरण बसवलंय, याच्यामुळं. दुसरी गोष्ट, यांना शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे, कांदा प्रश्न असेल किंवा शेतीचा जो भाव असेल, मालांना अजिबात नाही. यांना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाहीये. यांना फक्त व्यापारी मोठे करायची गरज आहे. अंबानी, अदानी यांना मोठं करण्याचं काम जे बीजेपी सरकार करते. महाराष्ट्र ही देशाची कॅपिटल राजधानी किंवा आर्थिक राजधानी आहे मुंबई. तर हे काय करतंय, मुंबईचे सगळे उद्योगधंदे ऑफिसे सगळे गुजरातला नेत आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात तरुण जे लोक मुंबईचं वैभव टिकवण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्राचा, ते हे मोदी सरकार जे हे गुजरातला नेण्याचा, त्याच्यामुळे आमचा विरोध आहे मोदीला. आम्हाला हेमंत आप्पा गोडसे कोणी आम्हाला त्याची गरज नाही. 10 वर्षापासून होते ते विषय नाही. पण आज जे मोदी आणि फडणवीस जे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ पद्धतीचे राजकारण करते, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. म्हणून यावेळेस आम्ही राजेभाऊ गोडसे, राजेभाऊ वाजे यांना आम्ही सपोर्ट करतो. साहेब, आपण जर बघितलं तर 10 वर्ष झालं भाजपची सत्ता आहे, परंतु त्याच्या पहिले काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न जसे थेट होते, आता पण जसे थेट. देशाचे जरी कृषी मंत्री शरद पवार साहेब होते, त्यांनी ऐतिहासिक पूर्ण भारताचा कर्जमाफी केली होती. जे तुम्ही आज म्हणता फळबागा वगैरे सगळे, जे मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी याच्या प्रक्रिया करून द्राक्ष बाग असेल, पेरू बाग असेल, शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी दूध जे काय असे दूध उपयोग हे आहे, म्हशी कुकुड पालन वगैरे नाही का, हे सगळे पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आणून घातलेले. पवार साहेबांनी काय केलं असं काही नाही. पवार साहेबांनी जेवढे सगळे आहे, महिलांना 33% आरक्षण आज फोन येतोय मोदी सरकारकडून, महिलांच्या सन्मानासाठी ते आरक्षण. पण कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार ज्यावेळेस गृहराज्यमंत्री होते, त्यावेळेस ते ना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलेले. म्हणजे घटनेच्या याच्यामध्ये असल्यानं त्यांनी फक्त मंजूर पारित करून घेतलेले. म्हणजे योजना आहे त्याच आहेत, जुन्याच योजना आहेत, फक्त भाजप सरकार ते राबवताना दिसतंय. हो बरोबर, तेच आहे, अगदी बरोबर. नव्याने काय केलेलं आहे, फक्त
ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तुम्ही म्हणते 70 वर्षात काय केलं, हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात रस्ते विस्ते झालेले, विमान आलेले, उड्डाणपुलं झालेले, काय हे असं काही नवीन नाही केलं. सेतूपूल हे उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं होतं आणि त्याच्या उद्घाटनाला कोण येतो? मोदी येतो. तर राम सेतूपुलाचा विषयच नाही तो मुंबई बायपास, तो गोव्याला जो रस्ता होता तो फक्त त्यांच्या हाताने उद्घाटन केलं, म्हणजे ते होत नाही म्हटलं. परंतु मोदी शासनाने सरकारने असा पण एक निर्णय घेतलेला आहे, असं ते म्हणजे प्रचार करताय की उत्पादक ते थेट ग्राहक यांच्याशी आम्ही समन्वय साधतोय. जी मधली साखळी आहे ती ऐका आम्ही ना, बंद केली. हा मग हे सगळे जे व्यापारी जे आहे ते शेतकऱ्यांकडून आहे ना कमी दर्जाने माल घेतात. उदाहरणार्थ जर कांदा 10-12 रुपयांनी व्यापारी घेतात, हा, आणि हे जेव्हा हे यांची सेटलमेंट होती वरच्या लेवलला का माझ्याकडे एवढा क्विंटल माल आहे, तो आता आम्हाला ते करायचंय, मग हे सेटलमेंट करता आणि अचानक 25-30 रुपये 50 रुपयांनी बाहेर विकून टाकतात. शेतकरी जे 10-12 रुपये भेटतो तोच भेटतो. त्याचं 4-5 रुपये त्याचे खर्च कायसाठी होता, सगळं 3-4 महिने त्याचं भांडवल वगैरे. आता शेतकऱ्याला याचा काही फायदा नाही. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आता बोलले मोदी विरोधात पवार साहेब बोलले आम्ही एक काहीतरी भूमिका घेऊ. आता मागे त्यांनी मुख्यमंत्री असताना 2 लाख शेतकऱ्यांचे माफ केले. यांनी काय केलं तुम्ही सांगा ना. उद्धव ठाकरे तारखेला कोणतं सरकार स्थापन होईल? आपल्याला ठाम विश्वास आहे. परिवर्तन होण्याचे चान्सेस आहे, पण विरोधी पक्ष नेता हा भक्कम राहण्याचे चान्सेस खूप आहे. त्यांना गरज पडणार आहे. त्यांची ते म्हणते 400 अबकी बार 400 बार, तसं काही होताना दिसत नाही. युपी मध्ये त्यांच्या गावाजवळ 25 जागा घडते. 400 पार असा नारा का दिला असं वाटतं? ते लोकांनी अडत करतात. जसं मागं नाही शाईन इंडिया आणलं होतं, शाईन इंडिया अटलजींनी आणलं होतं, शाईन इंडिया फेल ठरलं, तसं अबकी बार 400 पार हा मग त्यांचा नारा फेल ठरणार. बाबा, आता 2 दिवसांनी मतदान होणार आहे. मतदान करता का आपण? हो. 2 दिवसांनी मतदान होणार आहे आणि 4 तारखेला सरकार स्थापन होणार आहे. कोणतं सरकार आपल्याला आवडेल? महायुतीचं का महाआघाडीचं? काँग्रेस की भाजप? काय वाटतं? आता मोदी सरकार पाहिजे आपल्याला, काही इतर काही नाही माझ्या मनाला पाहिजे. मोदी सरकारच्या योजना तुम्हाला पोहोचतात का? पोहोचतात. निराधार योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असतील, त्या पोहोचतात का तुम्हाला? पोहोचतात. बसमध्ये तुम्हाला भाडं लागतं का? नाही लागेल. नाही लागत. फ्री मध्ये? किशन खांडबाले. काय सांगाल? मोदी साहेबांचं सरकार 10 वर्ष झालं केंद्रामध्ये स्थापन आहे. सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का मोदी साहेब? हो हो, योग्य काळजी घेऊन पोहोचतात. काळजी करून पोहोचतात. पुन्हा एकदा महायुती की महाविकास आघाडी? हा, काँग्रेस का भाजप? नाही, ते नाही सांगता येणार. ते नाही सांगताय. हो. बरं, या ठिकाणी कोण कोण उमेदवार आहे माहिती आहे तुम्हाला? नाही सांगता येणार. हेमंत आप्पा आहेत महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं राजाभाऊ वाजे असतील, करण गायकर असतील वंचितकडनं, भक्त परिवारातले जनार्दन स्वामी असतील, हे उमेदवार आहेत. कोण विकास करू शकतो तुमचा यापैकी? हेमंत आप्पा की इतर कोणी? हे म्हणा सांगतात ना त्यामुळे.